tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। रोखून ठेवलंय धावसंख्या केवळ 14 धावा। चॅलेंज ओव्हर आपण पाहतोय प्लस मायनसचं षटक ज्याला म्हणतात। तिथे मात्र सुमितच्या बॅट मधून निघालेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आसमानी बिग दमदार आमदार शिखर निकमचे षटकार, चेंडू फरार, येतोय षटकार। धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 2020। याच आपण पाहिलं तर चॅलेंज ओव्हर मध्ये जे चॅलेंज स्वीकारले त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेस करताना 8 धावा आल्यात, उर्वरित 3 चेंडू मध्ये 8 धावा आल्या। होतोय सौरभ पवार। हो, सुमितच्या बॅट मधून निघालेला फटका मित्रांनो आपण पाहिलं तर हा देखील सुरेख फटका आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये नैसर्गिक अडथळा। हा 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढते। 2 धावसंख्या आपण पाहिलं तर 49 धावा फलकावरती लागतात। षटक क्रमांक 3 चेंडू स्ट्राइक वर आपण पाहिलं तर सुमित, हो अत्यंत सुरेख फटका, गतीचा वापर केलाय, मनगटाचा वापर केलाय, फ्लिक केलाय, चेंडूला भिरकावून दिले, चेंडू होतोय फरार, सीमा रेखा पार। आणखीन एक येतोय षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे चंद्रकांतच्या। हो इथे मात्र बघा, चेंडू जातोय सीमा रेखा पार, पुन्हा एकदा येतोय सुमितच्या बॅट मधून आसमानी या षटकातील 3रा आरपार षटकार। सामन्याला सुरुवात होते। सागर आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू, उंच पुरा फटका जातोय सीमारेषे बाहेर, पहिला दणदणीत खणखणीत षटकार। षटकाराने सुरुवात झालेली आहे जयगड संघाची। पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्यात चेंडू, परंतु मोठा फटका काही तिथे खेळू शकले नाहीत, परंतु 2 धावा मात्र वसूल केल्या आहेत। थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण यष्टीरक्षक स्वतः स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू अडवण्यासाठी जात होता, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही आहेत। 17 आणि आकर्षक चषक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातोय सीमारेषे पार आणि राष्ट्रीय महामार्गावर थोडासा फ्लॅट षटकार। या षटकाराबरोबर धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 16, बिनबाद 16 डावातल्या पहिल्या षटकात। चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जवळजवळ 90 ते 95 धावांचा लक्ष ठेवण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टानुसार हे। पुन्हा एकदा सागर, चांगला चेंडू होता आणि त्याच पद्धतीने चांगल्या तऱ्हेने फटका मारलाय आणि गच क्षेत्ररक्षण चौकारात मध्ये रूपांतर होतंय। या 4 धावांबरोबर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 20, बिनबाद 20। कुणाला दुसरं षटक, इथे मात्र सुंदर फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार। सुमितच्या बॅट मधून येतोय हा षटकार। डीजे तीन चेंडू जमवल्यात त्या जयगड संघाने। 4था चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो आर पार सीमा रेषा पार षटकार। अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे। धावसंख्या होते ती 34 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये। अद्याप 4 चेंडूंमध्ये 13 धावा जमवल्यात त्या जयगड संघाने। मिळालेला सुमित आणि सुदर्शन, पुन्हा एकदा ओमीचा या षटकातील पुढील चेंडू आणि हा चेंडू जातोय थेट सीमारेषेबाहेर षटकार। या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते धावा। पुन्हा एकदा ओमी या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुमित साठी एक आक्रमक सुमित, इथे मात्र चेंडू जातोय राजकिरण कडे, राजकिरण कडून चूक होते। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी।
ओमी या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुमितसाठी आखूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र सुंदर फटका निघतोय सुमितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेपार. षटकार दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते याच्याकडे गती परिवर्तन आहे. पहिला चेंडू डॉट रॅटम राऊंड विकेटचा पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार फरार येतोय दमदार आमदार शेखर निकम चषक बिग आउट ऑफ द पार्क. षटकार काय टायमिंग होतं तर देखील मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या वाढते 33. 33 धावा. थोड्याच वेळात समजणार या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार. 2 ते 3 दिवसात स्पर्धेचे नियोजन केलं आणि एक सक्सेसफुल टुर्नामेंट. आकुट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं मात्र मिस फिल्डिंग आहे. इथे मात्र मित्र म्हणून हा धावांचा बोनस जयगड संघाला म्हणावा लागेल. 1च्या इथे 3 आणखीन एक्स्ट्रा धावा मिळते. धावसंख्या या चौकाराने जाऊन पोचते 39. 39 धावा. आणि या सह्याद्री क्रीडा संकुल मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा मित्र म्हणतो यंग बॉईज आपण आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेत. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. अशा फटक्यांची नितांत गरज आहे. चेंडू फरार येतोय. षटकार सुमितच्या बॅटमधून दमदार आमदार शेखर निकम चषक षटकार. 58 धावा फलकावरती लागतायत. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये